हाय, मी धनश्री अँड वेलकम टू माय चॅनल म्हणजेच डीडीच रेसिपी हाऊस या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल अंडा करी. बघू शकता तुम्ही काय लाजवाब दिसते रेसिपी. जेवढी दिसायला सोपी आहे ना, दिसायला सुंदर आहे ना, तेवढीच बनवायला सोपी आहे. तर मी घेत आहे आपले सगळे खडे मसाले, जिरी, हळद, तीळ, परत लवंग, मिरी हे सगळं घेत आहे आणि ते आपण आहे ना भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये. एकदम असं गवळं असतं ना तसं भाजायचं, जास्त करपवायचं नाही आहे आपल्याला. म्हणजे थोडासा असा ब्राऊन कलर येईपर्यंतच भाजून घ्यायचे. जर घरी बनवायला काही नसेल ना तर आपली मस्तपैकी अंडी आणायची आणि ही साधी सोपी सरळ रेसिपी बनवून टाकायची. आता मी वाटण काढणार आहे, त्यासाठी मी घेत आहे 2 कांदे, मीडियम साईजचे कांदे. तुम्ही बघितले असतील कसे कांदे ते मीडियम साईजचे. ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत, बारीक उभे चिरून घेतलेले आहेत. तर ते मी आता ते वाटण काढण्यासाठी कांदे घेतलेले आहेत, ते कढईमध्ये टाकते. ते परतण्यासाठी मी टाकत आहे तेल टाकल्यावरती थोडे छान असे गोल्डन ब्राऊन कलर येतो. जास्त पण आपल्याला करपवायचे नाहीत. बघू शकता मी आता थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि हे आता मी परतत आहे. जास्त पण आपल्याला असे करपवायचे नाहीत, गोल्डन ब्राऊन कलरचा आणून द्यायचा आहे त्याला, नाहीतर वाटण थोडंसं असं कडसर म्हणलं तरी लागतं. त्यामुळं नक्की ट्राय करा ही. मुलांना जर अंडी आवडत असतील तर मुलांना पण खाण्यासारखी रेसिपी आहे. बघू शकता कसा कलर आलेला आहे, जास्त करपवलेलं नाही आहे, काही नाही. गुलाबी रंगापर्यंतच थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंतच मी परतून घेतलेलं आहे. आता मी ते कांदे काढत आहे. आता त्याच्यानंतर मी परत कढई ठेवत आहे गॅसवर. त्याच्यात मी टाकलेले आहेत खोबरं जरा पातळ चिरलेलं आहे. तुम्हाला जर खिसून घ्यायचं असेल तर तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकता. मी पातळ चिरून घेतलेलं आहे खोबरं. ते पण असं जास्त करपवायचं नाही आहे, ब्राऊन कलर होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंतच ते पण भाजायचे. आता मी त्याच्यात टाकणार आहे मिरच्या, दोन हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. हे मी बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकणार आहे. मिरच्या टाकायच्या. मिरच्यामध्ये आपली जी अंडा करी आहे ना ती स्पायसी होते. बघू शकता तुम्ही. असं जास्त पण करपवायचं नाही आहे. 10 ते 12 लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत मी. आता अर्धा इंच आलं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. हे पण छान असं भाजून घ्यायचं आहे. नंतरून हे भाजलेलं काढून घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी. आपली घरगुती ढाबा स्टाईल आहे पण घरगुतीच टेस्ट आहे याला. खूप छान लागते ही रेसिपी, नक्की ट्राय करा. आता हे मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, बघू शकता. आता मी हे जे तीळ वगैरे भाजलेले आहे ते मी पहिला बारीक करून घेते, बारीक केलेले. आणि त्याच्यानंतरून हे थंड झाल्यावरती वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, गरम नाही वाटायचं. बघू शकता तुम्ही. आता मी हे बारीक करून घ्यायला लागले वाटण पण असं आपल्याला जास्त जाडसर नाही ठेवायचं, बारीकच वाटून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून पहिला सुक्कं वाटायचं, नंतरून गरज लागली तर थोडंसं पाणी टाकायचं. बघू शकता आता मी वाटण वाटलेलं आहे. हे वाटण एका डिशमध्ये काढून घेते मी. बघा किती छान कलर आलेला आहे. जास्त असं काळपट नाही, जास्त पांढरा नाही, छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे वाटणाला. त्यामुळे भाजीलाही पण कलर खूप छान येतो. आता मी कढई घेते. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेत आहे. गरम झाल्यावरती कढई 2 चमचे तेल टाकायचे आपल्याला. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडी अंडी. जे आपण 6 अंडी घेतलेले आहेत, उकडलेली अंडी घ्यायची. ते 6 अंडी घेतलेले आहेत ते आपण आहे ना असे मस्त तेलात फ्राय करायचे, गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत, जास्त करपवायचे नाहीत. बघू शकता आता अंड्यांचा कलर किती छान येतोय. लगेच पण परतायची नाही, जरा 3-4 मिनटं वाट बघायची, नाही तर लगेच परतायला गेलात तर ते खाली कढईला चिटकून जातात अंडी. त्याच्यामुळं असे अंडी एका साईडने 4 ते 5 मिनटं बारीक गॅस, मीडियम गॅसवर आपण ठेवली की नंतरून हे परतायची आहेत. परतल्यानंतरून आपण ह्याला अशा चिरा टाकून घ्यायच्यात. बघू शकता तुम्ही. अशा चिरा टाकायच्या आणि याच्यावरून मीठ टाकायचं, म्हणजे त्या चिरांमध्ये तर तेलात थोडंसं चिरांमध्ये असं मीठ जातं, त्यामुळे अंड्याला टेस्ट येते खूप छान. आणि अशीच अंडे करी करताना ना अशी अंडी परतून घ्या तुम्ही, खूप छान लागतात.
असे खाताना एक असं क्रिस्पी कडक असं नाही का फ्लेवर असं तोंडाला छान वाटतं. आता ह्याच्यात मी याच तेलामध्ये टाकणार आहे जिरं फोडणीसाठी. बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये मसाले ॲड करत आहे. हळद, आपलं घरचं लाल तिखट, मी कांदा लसूण मसाला यूज करते. 2 चमचे कांदा लसूण मसाला टाकते मी. आणि त्याच्यामध्ये थोडासा मटन मसाला किंवा चिकन मसाला तुम्ही टाकू शकता. छान चव येते त्याने पण त्याला. जर नसेल तरी चालतो पण शक्यतो टाका. तर मी तर नाही टाकलेला. आणि ह्याच्यामध्ये मी आता वाटण टाकते. वाटण टाकल्यावरती वाटण 1 मिनटं परतायचं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड करायचे, परत हिरवी कोथिंबीर ॲड करायची आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत वाटण परतायचे. बघा आता तुम्ही मी कसं परतते वाटण, बघू शकता तुम्ही. हां, काय मस्त कलर दिसतोय, छान असा ब्राऊन ब्राऊन. बघू शकता आता तेल सुटेपर्यंत मी परतलेलं आहे ते छान असं. बघू शकता तुम्ही कसं ते साईडनं असं तेल सुटलेलं आहे त्याला सगळं. असं वाटण जेवढं छान परताल तेवढं छान करीला आपली टेस्ट येते. पाहू शकता तुम्ही. मस्त दिसतंय ना. असंच करायचं. त्याच्यानंतर हे परतून घेतलं ना छान. याच्यामध्ये आपल्याला आहे ना अंडी टाकायची आहेत. जे आपण फ्राय करून घेतलेली अंडी आहेत ना ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत. बघू शकता तुम्ही. आणि ते मसाल्यामध्ये अंडी चांगले फ्राय करायचे आहेत एकदम. म्हणजे ते आपण जे चिरा पाडलेले आहेत ना अंड्यांना त्याच्यामध्ये तो मसाला चांगला जातो आतमध्ये आणि अजून भाजीची चव आणि अंड्यांची चव अजून छान लागते. बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करत आहे. आपण पहिला पण अंडे परतताना मीठ टाकलेलं, ते पण तेलात थोडंसं मीठ होतं, त्यामुळं मीठ जरा जपून टाकायचं. जास्त मीठ टाकलं तर खारट होती भाजी, त्याच्यामुळे थोडं थोडंच मीठ ॲड करायचं. बघू शकता तुम्ही काय मस्त तेल सुटलेलं आहे अंड्यांना साईडून. हां, मस्त दिसते ना. नक्की ट्राय करा, मला सांगा कमेंटमध्ये आणि ट्राय केल्यावरती की कशी झाली भाजी म्हणून. छान झाली का, आवडली का घरच्यांना. बघू शकता तुम्ही. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं. गरम पाण्याने आपल्या करीला छान असं तरी येते. एक असं ऑइल असतं ना ते वरती येतं, त्यामुळं भाजीला छान कलर येतो रेड रेड असा. बघू शकता. तुम्हाला जशी पातळ करायची आहे ना तशी करू शकता, कारण ही करी आहे ना अशी ग्रेव्ही नाही आहे त्याच्यामुळं. पण मी मीडियमच ठेवलेली आहे. बघू शकता. एक 3 ते 4 माणसांसाठी होईल अशी रेसिपी ही. बघू शकता तुम्ही. आता ह्याला उकळी छान काढून घ्यायची आपल्याला. एक 7-8 मिनटं छान असं मीडियम फ्लेवर उकळून घ्यायचं आहे ते. हां हां, बघू शकता तुम्ही. बघू शकता तुम्ही कशी आपली अंडा करी दिसते.